अध्याय 43 करवी क्षेत्री श्रीकृष्णागमन। अगस्ती मुनी सांगतात, वासुदेवा, गणिकेच्या प्रश्नांच्या अनुरोधाने सुसंपद आपली कहाणी सांगू लागला. मी त्यावेळी 3-4 वर्षाचा असेन. मी माझ्या मातापित्यासमवेत नावेतून परदेशी निघालो होतो. वादळात नाव बुडाली. वडील बुडून मरण पावले. माता कोठे गेली ती उमगले नाही. तिची माझ्याशी ताटाटूट झाली. दैवाने मी समुद्राकाठी अंगदेशात आलो. एका धनत्र वेश्याने मला पाहिले व माझे पालनपोषण केले. त्याने मला व्यापारासाठी थोडे धन दिले. मी ते त्याच्या 100 पट केले आणि त्यास परत दिले. त्याने परत त्यातील अर्धे धन मला दिले. पुढे व्यापारासाठीच निघालो असताना वाटेत चोरांनी मला लुटले. मी मजल दरमजल करीत तुझ्याकडे आलो. याची कहाणी आणि आपली कहाणी एकच आहे. याची सर्व लक्षणे आपल्या पती समानच आहेत. हा आपला पुत्रच तर नसेल? ती मनोमन दचकली. ती त्याला म्हणाली, माझे पती वादळातच गेले. माझा पुत्र वादळातच दुरावला. तू माझ्या पतीप्रमाणेच दिसतो आहेस. तू माझा पुत्र तर नाहीस. माझ्या पुत्राच्या गळ्यावर तीळ होता. तुझ्या गळ्यावर तीळ असेल तर तूच माझा पुत्र आहेस. सुसंपदाच्या गळ्यावर खरोखर तीळ होता. गणिका दचकली. मनोमन खजील झाली. आपण आपल्या पुत्राबरोबर संग केला याच्या तिच्या मनास अनंत वेदना झाल्या. सुसंपदाचे मन तर विदीर्ण झाले. आपण मातृगमन केल्याने त्यास स्वतःचीच घृणा आली. त्याने वाकून आपल्या मातेस वंदन केले आणि पश्चाताप मनाने तेथून बाहेर पडला. तेथून तो एका मुनींजवळ गेला. त्यांना आपल्या हातून झालेले पाप कथन केले. त्यासाठी प्रायश्चित आणि उपाय विचारला. त्यांनी त्याला करवी क्षेत्राची यात्रा करण्यास सांगितली. सुसंपद करवी क्षेत्री आला. तेथे चक्रेश्वरी येऊन देहत्याग केला. त्याच्या हातून घडलेल्या पापांचा नाश झाला. तो शिवलोकी गमन करता झाला. त्याच्या आईचीही अत्यंत वाईट अवस्था झाली. तिला स्वतःचा अत्यंत राग आला. तिने सुद्धा आपल्या हातून घडलेल्या भयंकर पापाच्या परिहारासाठी पवित्र करवी क्षेत्राची यात्रा केली. तीही या क्षेत्री आली. शुक्ल तीर्थात स्नान केले. पापमुक्त झाली. तिला विष्णू लोकाची प्राप्ती झाली. श्रीकृष्णाला गर्ग मुनींची गणिका व तिचा पुत्र सुसंपद यांची कथा सांगितली. पापक्षालनासाठी करवी क्षेत्रच योग्य असल्याचे सांगितले. श्रीकृष्ण आपल्या स्त्रिया, सैन्य वगैरेंसह करवी नगरीत आला. अत्यंत विधियुक्त, शास्त्रशुद्ध अशी यात्रा त्यांनी संपन्न केली. त्याला पापापासून मुक्ती लाभली. करवीराच्या पश्चिम दिशेला त्याने कृष्णतीर्थ निर्माण केले. तेथे कृष्णेश्वराची प्रतिष्ठापना केली. याजवळच रुक्मिणी तीर्थ निर्माण करून रुक्मिणीशाची प्रतिष्ठापना केली. आजसुद्धा कोटी तीर्थावर कृष्णाच्या पदकमलांचा ठसा उमटलेला आपल्याला दिसतो. याच क्षेत्रापासून 5 कोस अंतरावर श्रीकृष्णाने अनेक प्रकारच्या क्रीडा केल्या. देवकी, वसुदेव, रुक्मिणी यांनी त्याला बालपणीच्या क्रीडा परत करून दाखवण्याची प्रार्थना केली आणि त्याप्रमाणे श्रीकृष्ण सर्वांसमवेत गोकुळ शिरगाव तथा गोकुळपट्टण येथे आला. तेथे त्याने आपल्या बालपणीच्या सर्व क्रीडांचे त्यांना दर्शन घडवले. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या पापांचे क्षालन झाले. योगयोगेश्वराचेही पाप नष्ट करणाऱ्या या करवीर तीर्थाचे महात्म्य अनन्य साधारण आहे.